नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघा काय जनगणने संबंधात माहिती, संकल्पना आणि व्याख्या, इमारत व गणना घर क्रमांकासह प्रगणक व पर्यवेक्षक यांचे प्रशिक्षण, सत्राचे उद्दिष्ट, रूपरेखा, प्रशासकीय युनिट्स, जनगणनेच्या प्राथमिक उद्देश देशाची आणि त्यांच्या प्रशासकीय घटकांची लोकसंख्या आणि इतर लोकसंख्याविषयक माहिती मिळवणे आहे। आता हे सर्वात प्रथम घर यादी म्हणजे HLB। आता HLB म्हणजे हाऊस लिस्टिंग ब्लॉक, जो आपल्याला त्या HLO ॲपमध्ये दिला जाणार आहे। कारण HLO ॲपमध्ये काही आपल्याला गाव मिळणार नाही तर HLBच मिळणार आहे। ते HLB आपल्याला गुगल मॅपवर समजेल की आपल्याला कुठल्या गावाचा कुठला परिसर मिळाला आहे त्या संदर्भात। तर घर यादी गट म्हणजे प्रगणकास जनगणना कार्य करण्यासाठी नेमून दिलेले विशिष्ट क्षेत्र, ज्यात घरांना क्रमांक देणे, घर यादी बनवणे व घर यादी पत्रके भरणे होय। प्रगणकाचे पहिले कर्तव्य नियुक्तीपत्र आणि HLO ॲपमध्ये उपलब्ध असलेल्या घर यादी नकाशाचा परिसराला पर्यवेक्षकास भेट देणे, घर याद्या गट ओळखणे आणि त्यांच्याशी परिचित होणे, विखुरल्याने वेगळ्या इमारतीचा समावेश करणे। नंतर घर यादी गट लक्ष ठेवायचे मुद्दे, घर यादी गटात येणारी कोणती रचना इमारत उघडू नये, घर यादी गट हद्दीतील विखुरलेल्या वस्ती किंवा वेगळ्या इमारतीचा समावेश करण्यासाठी अत्यंत काळजी घ्यावी। त्यानंतर परिसर म्हणजे अपार्टमेंट्स, फ्लॅट्स, बहुमजली इमारतीच्या बाबतीत इमारत किंवा घराला जोडून असलेल्या संबंधित जमिनीचा आणि किंवा सामायिक जागांचा कॉमन एरियाचा समावेश असलेली रचना। इमारती नेहमीच भोवतालचे भिंत किंवा कुंपण असते असं नाही आहे। तर बघा आता परिसराची एक चित्रसुद्धा दिलेलं आहे की एक घराचा परिसर कसा राहते। बघा एक इमारत असते किंवा एका इमारतीमध्ये अनेक खोल्यासुद्धा असू शकतात किंवा प्लॅटसुद्धा असू शकतात किंवा अपार्टमेंटसुद्धा असू शकते। बघा आता कुंपण असलेले परिसर, नंतर कुंपण नसलेले परिसर, नैसर्गिक कुंपण असलेले परिसर, त्यानंतर इमारत। खालील आता पहा इमारत कशाला म्हणायची, तर इमारतीची व्याख्या आहे साधारणतः जमिनीवर बांबूने तयार झालेली एकी रचना, ज्याला घर, भिंती व छप्पर असते, ते बहुमजलीसुद्धा असू शकते। यात शंकूच्या आकाराच्या झोपड्यासारख्या पारंपरिक रचनेचा समावेश आहे। यात सामान्य व्यक्तीला राहण्यासाठी किंवा प्रवेश करण्यासाठी व्यवस्था असते। त्यानंतर इमारतीचा वापर खालीलप्रमाणे होऊ शकतो: निवासस्थान, घर किंवा दुकाने, व्यावसायिक घरे, कार्यालय, कारखाने, कार्यशाळा, वर्कशेड, शाळा, प्रार्थनास्थळे, गोदामे, दुकाने इत्यादी संस्था, निवासासह दुकान इत्यादी यासारखे एकत्रित वापर। मग आता घर यादी गट प्रगणकाला नेमून दिलेलं विशिष्ट क्षेत्र, परिसर म्हणजे जमीन किंवा त्याच्याशी संलग्न असलेल्या सामायिक जागाचा एक इमारतमध्ये जमिनीवर बांधून तयार असलेली एक रचना, ज्या रचनेला 4 भिंती व एक छप्पर असते। नंतर गणनाघर हे इमारत किंवा इमारतीचा एक भाग आहे, स्वतंत्र घटक म्हणून अस्तित्व, स्वतंत्र मुख्य प्रवेशद्वार असणं आवश्यक, रस्त्यावरून, सामायिक आवाराच्या जिन्यातून इत्यादीतून हे असू शकते। म्हणजे गणनाघर कशाला म्हणायचं, तर ज्या इमारतीत दोन दरवाजे असतील प्रवेशासाठी तर तिथं 2 गणनाघरं झाले, 3 दरवाजे असतील तर 3 गणनाघरं झाले, अशा प्रकारे गणनाघर ओळखायचं आहे। वापरात असलेले किंवा रिकामेसुद्धा ते गणनाघर असू शकते, निवास किंवा निवासाव्यतिरिक्तसुद्धा असू शकते। त्यानंतर इमारत आणि गणनाघराची ओळख। इमारत, गणनाघर, आता याच्यामध्ये एकच दरवाजा आहे, हे एकच इमारत आहे आणि एकच गणनाघर आहे। त्यानंतर खाली दिलं एक इमारत, एक गणनाघर, त्यानंतर इकडल्या बाजूला एक इमारत, 4 गणनाघर। बघा आता ही बिल्डिंग आहे, याच्यामध्ये चार प्लॉट आहेत समजा एक बांधलेले, तर इथं 4 गणनाघरं झाले। त्याच्यावर आपल्याला समजेल की गणनाघरं कशी ओळखायची। त्यानंतर इमारत आणि गणनाघराची ओळख अशा प्रकारे बघा, इमारत आणि गणनाघराची ओळख, बहुमजली अपार्टमेंटची गणना, मानक नियम, संपूर्ण रचना एक इमारत मानली पाहिजे, प्रत्येक प्रवेशद्वार असलेल्या प्रत्येक स्वतंत्र प्लॉटला स्वतंत्र गणनाघर मानले जाते, स्थानिक प्राधिकरण कार्यकधी स्थानिक अधिकाऱ्यांनी आधी स्वतंत्र इमारत क्रमांक देऊन प्लॉट्सना स्वतंत्र इमारत म्हणून मानले जात असेल तर। त्यानंतर कुटुंब। आता कुटुंब म्हणजे काय, तर घरकाम करणारी व्यक्ती कुटुंबाचा भाग असू शकते का, अभ्यासासाठी भाड्या जागेत राहणारे एकत्र 2 कुटुंब असू शकतात का, तुरुंगातील व्यक्ती कुटुंबाचा भाग असू शकतात का। तर बघा आता कुटुंबाची व्याख्या, कुटुंब म्हणजे व्यक्तीचा समूह जे एकमेकाचे नातेवाईक असतील किंवा नसतील सुद्धा तरी ते कुटुंबात असतात। म्हणजे आता इथं पहिला प्रश्न उत्तर आला आहे की दुसरा प्रश्न उत्तर आला आहे, घरकाम करणारी व्यक्ती कुटुंबाचा भाग असू शकते। जे सामान्यतः एकत्र राहतात आणि एकाच स्वयंपाकघरातून जेवण करतात यांना कुटुंब म्हणायचं। कुटुंबाची ओळख पटवण्यासाठी सामायिक स्वयंपाकघर महत्त्वाचा दुवा आहे। म्हणजे कुटुंब कसं ओळखायचं, तर समजा त्यांच्या घरात 5 व्यक्ती राहतात,
एक वर राहते एक खाली राहते, पण ते 5 जण एकच स्वयंपाकघरात जेवण करतात, तर ते एकच कुटुंब झालं अशा प्रकारे. आता कुटुंब अपवाद काय, कुटुंबात एक किंवा एकापेक्षा अधिक सदस्य असू शकतात. एकत्र राहणाऱ्या परंतु एकाच स्वयंपाकघरातून भोजन न करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस स्वतंत्र कुटुंब मानले जाते. कामाच्या गरजेमुळे एकत्र राहणारे परंतु सामायिक स्वयंपाकघराचा वापर न करणारे नातेवाईक किंवा कुटुंबातील सदस्य एक कुटुंब मानावे. कुटुंबाचे प्रकार आहे ते सामान्य कुटुंब, संस्था कुटुंब आणि बेघर कुटुंब. आता सामान्य कुटुंब कोणाला म्हणायचं? सामान्य कुटुंब म्हणजे जिथं जनरली घरातील जे लोक राहतात एका स्वयंपाकघरात जेवण करतात, ते सामान्य कुटुंब झालं. म्हणजे घर जे असते ते सामान्य कुटुंब. आणि जे संस्था कुटुंब म्हणजे संस्था ज्या असतात, जसं शाळा, दवाखाने, पोस्ट ऑफिस, बँक, हे झाले संस्था. याला संस्था म्हणायचं. आणि बेघर कुटुंब कोणाला म्हणायचं? तर ज्यांना घर नसते, घर म्हणजे त्यांच्या डोक्यात काहीच नसते, पायपाखाली राहणारे लोक, उघड्या राहणारे लोक, हे बेघर कुटुंब असते. तर आपल्याला या टप्प्यात फक्त सामान्य कुटुंब, संस्था कुटुंब याचाच विचार करायचा आहे. व्यक्ती, समूह, नातेवाईक, नातेसंबंध असलेले किंवा मिश्र सामान्यात एकत्र राहतात आणि एकाच स्वयंपाकघरातून जेवण करतात. जर पती पत्नी किंवा नातेवाईक असलेल्या व्यक्ती समूह घरात एकत्र राहत असतील, परंतु कोणते कारणास्तव बाहेरून जेवण येत असतील, जेव्हा ते जेवण येत असले तरी ते सामान्य कुटुंब मानलं जाईल. संस्था कुटुंब, नातेसंबंध असलेल्या व्यक्ती समूह जो एखाद्या संस्थेत राहतो आणि एकाच स्वयंपाकघरातून जेवण घेतो, जसे की वसतिगृह, बोर्डिंग हाऊस, तुरुंग, आश्रम, मेस इत्यादी. त्यानंतर संस्था कुटुंबात महत्त्वाचे संस्था कुटुंब म्हणजे पेईंग गेस्ट जे असतात ते. बेघर कुटुंब म्हणजे जे कुटुंब इमारत अथवा घरात राहत नाही त्यांना बेघर कुटुंब मानले जाईल. संस्थेच्या कडेला, फुटपाथावर, मोठ्या पाईपमध्ये, उड्डाणपुलाच्या खाली, जिन्याच्या खाली, धार्मिक स्थळाच्या उघड्या जागेत, मंडपात, रेल्वे प्लॅटफॉर्मवर इतर ठिकाणी ते राहतात त्यांना बेघर कुटुंब म्हणायचं. कुटुंबाच्या वापरात येणाऱ्या इमारत आणि घराची ओळख दिलेल्या आकृतीत बघा. त्यानंतर कुटुंबाच्या वापरात येणाऱ्या इमारत आणि घराची ओळख ठरविणे. एकाच परिसरात असलेल्या झोपड्या रचनांचा समूह एका कुटुंबाने व्यापलेला असतो. जरी प्रत्येक स्वतंत्र रचना असली तरी ती एकच रचना असते, म्हणून त्यांना एकत्रितपणे एक इमारत आणि एक घरं मानले जाते. बघा आता इथं चार घरं दिसतात. जसे की बघा, स्वयंपाकघर, मुख्य निवासस्थान, शौचालय आणि बैठक. तर आता हा पूर्ण एक परिसर झाला. त्यातली एक ही इमारत आहे. आता ही इमारतीमध्ये घरंसुद्धा याच्यामध्ये एक आहे. कसं बघा आता. दिलेल्या उदाहरणात जर कोणत्याही रचनेचा वापर स्वतंत्र कुटुंब करत असेल तर अशा रचनेला स्वतंत्र इमारत आणि स्वतंत्र घरं मानलं जाईल. आता कुटुंबात वापरत येणाऱ्या इमारत आणि घराची ओळख कशी असते बघा. याच्यामध्ये गुरांचा गोठा आहे, वर्कशॉप आहे, स्वयंपाकघर आहे आणि मुख्य निवासस्थान आहे. एका घरातील 4 इमारती ज्याचा वापर निवासस्थान, स्वयंपाकघर, वर्कशॉप आणि गुरांचा गोठा म्हणून केला जात असेल तर एका इमारतीत 3 घरं, निवासस्थान आणि स्वयंपाकघर, एकत्रितपणे एक घरं, इतर 2 स्वतंत्र घरे आहेत. दिलेल्या उदाहरणात जर यापैकी कोणती रचना स्वतंत्र कुटुंब वापरत असेल तर त्या रचनेला स्वतंत्र इमारत आणि कुटुंबसंख्या स्वतंत्र घरं मानले जाईल. कुटुंबाच्या वापरात येणाऱ्या इमारत आणि घराची ओळख पटवणे. त्यानंतर बघा, केस स्टडी, गुंतागुंतीचे शहरी क्षेत्र. जर तुमची ड्युटी जर मोठ्या शहरामध्ये नगरपालिकेमध्ये लागली असेल तर तिथं असे प्लॅट्स असतात. आता आमच्याकडे कसं आहे, ग्रामीण भाग आहे, आम्हाला काही असे बिल्डिंग दिसत नाही आहे. तर आता इथं बघा, आता ही इमारत या एकाच बिल्डिंगला लागून, समजा एकच बिल्डिंग आहे तर याला एकच इमारत मानल्या जाईल. आणि याच्यामध्ये आता घरं किती आहेत तर बघा, घर 1, घर 2, घर 3, घर 4, अशा प्रकारे 4 घरं याच्यात आहेत. म्हणजे ज्याला मुख्य दरवाजा आहे असे घरं. नंतर ग्रामीण भागात बघा, हे पूर्ण परिसरात एक इमारत आहे आणि याच्यामध्ये घर 1 आहे, कुटुंब 1 राहते. घर 2, घर 3, याच्यात टोटल घरं 3 आहेत. इमारत आणि याच्या बाजूला, रस्त्या बाजूला जे घर आहे ते आता वेगळ्या मालकाचं आहे. रस्ता गेला आहे तर ती इमारत वेगळी आहे, तर त्याला वेगळी इमारत म्हणायची. त्यानंतर लक्षात ठेवायचे मुद्दे. घर आदी गट हेच तुमचे ठरवलेले क्षेत्र आहे. इमारत म्हणजे एक रचना. घराची व्याख्या एक स्वतंत्र मुख्य प्रवेशद्वाराद्वारे केली जाते. कुटुंबाची ओळख करताना सामायिक स्वयंपाकघर लक्षात घ्या. गुंतागुंतीच्या प्रकरणाचे निराकरण करण्यासाठी एकेरी वापराने स्थानिक अधिकाऱ्यांनी दिल्या गेलेल्या क्रमांकाचा आधार घ्या. यापैकी कुटुंब प्रमुख कोण आहे?
कुटुंब प्रमुख म्हणजे अशी व्यक्ती जी घरातील संस्थाद्वारे प्रमुख म्हणून ओळखली जाते. ती सामान्यतः घरातील दैनंदिन व्यवहार सांभाळण्याच्या मुख्य जबाबदाऱ्या पार पाडते आणि त्यांच्या वतीने निर्णय घेते. कुटुंब प्रमुख घरातील सर्वात वयस्कर किंवा सर्वात जास्त कमाई करणारा किंवा पुरुष सदस्य असेल असं नाही. कुटुंब प्रमुख कोणत्याही लिंगाचा तरुण व्यक्ती सुद्धा असू शकतो. तर बघा आता कुटुंब प्रमुख कोणाला म्हणायचं? कुटुंब प्रमुख म्हणजे काही जो कमावतो, पैसे कमावतो, घरातले व्यवहार करतो तो नाही आहे, किंवा जो वयस्कर माणूस आहे तो बी नाही आहे. कुटुंब म्हणजे ज्याचे निर्णय सर्वांना जो निर्णय घेतो आणि ज्याचे निर्णय घरातील प्रत्येक व्यक्तीला मान्य असतात. तो जे बोलतो ते प्रत्येक व्यक्तीला मान्य असेल तर तो झाला घरातला कुटुंब प्रमुख. त्याला घरातला कुटुंब प्रमुख म्हणायचं. घरयादीसाठी समाविष्ट करण्यात आलेले व्यक्ती क्षेत्र सामान्य तसेच संस्था कुटुंबामध्ये सामान्यतः राहणाऱ्या व्यक्तीची गणना केली जाईल. घरयादीच्या दिवशी सामान्य रहिवाशांपैकी काही अनुपस्थित असले तरी त्यांची गणना केली जाईल. पाहुणे वगळले पाहिजेत कारण त्यांच्या संबंधित ठिकाणी विचार केला जाईल. राजनैतिक दर्जा असलेले परदेशांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना वगळण्यात येईल. इमारतीच्या क्रमांकासाठी मार्गदर्शक सूचना. जनगणनेसाठी घर क्रमांकावरून म्हणजे घरयादी गटातील प्रत्येक इमारतांनी गणना घराला व्यवस्थितपणे क्रमांक प्रदान करणे. जर संपूर्ण घरयादी गटातील इमारतीला नगरपालिका प्राधिकरणाने व्यवस्थितपणे क्रमांक दिले असतील तर तेच क्रमांक स्वीकारले जाऊ शकतात. जर क्रमांक अस्तित्वात नसतील तर संपूर्ण घरयादी गटाला प्रकरणाने नवीन क्रमांक द्यावे. बांधकाम सुरू असलेल्या इमारतीसाठी जर छत पूर्ण झाले असेल तर क्रमांक द्यावा. रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या इमारतींना सलग क्रमांक द्यावे. रस्त्याच्या आत पश्चिमेकडून सुरुवात करून दक्षिण पूर्वेकडे पद्धतीनं यावं. रस्त्याच्या सुरुवातीपासून एका बाजूला सलग क्रमांक शेवटपर्यंत द्यावे. एका बाजूला सर्व इमारतीचे क्रमांक पूर्ण झाल्यानंतर रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला सलग क्रमांकाने क्रमांक द्यावे. शक्यतेच्या प्रमाणात मागील बघा घर क्रमांक विशेष प्रकरणे क्रमांक रस्त्याच्या मुख्य दिशेला दिले गेले आहे पाहिजे. कोणते चुकीच्या घरयादी गटामध्ये अनेक रस्ते असतात. रस्त्या दोन्ही बाजूच्या इमारतींना जे सलग क्रमांक द्यावे. रस्त्याच्या उत्तर पश्चिमेकडून सुरुवात करून दक्षिण पूर्वेकडे पद्धतीनं क्रमांक द्यायचे. रस्त्याच्या सुरुवातीपासून एका बाजूने सलग क्रमांक शेवटपर्यंत द्यावे. एका बाजूवरील सर्व इमारतीचे क्रमांक पूर्ण झाल्यानंतर रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला सलग क्रमांक द्यावे. घर क्रमांकन विशेष प्रकरणे जर इमारती विखुरलेल्या असतील किंवा स्कर्टसमध्ये असतील किंवा वेगळ्या भागात असतील शक्य तितक्या प्रमाणात मागील मग आता शहरी घरयादी करणाऱ्या गटामध्ये क्रमांक रस्त्याच्या मुख्य दिशेने दिले गेले पाहिजे. कोणते चुकीच्या भौगोलिक दिशेने नाही. तात्पुरते किंवा मोकळ्या संरचनेत बाजार आहे. बाजार मंडई संपूर्ण एकच छप्पर चारी बाजून भिंती नाहीत किंवा ताडपत्री प्लास्टिकची छपरी किंवा खांब किंवा कॉन्क्रीटचे छप्पर किंवा 3 फूट उंच पाया खालील वापर असेल तर विक्रीसाठी किंवा दुकानदारासाठी करून रात्री झोपण्यासाठी वापर असल्यास अशा असताना इमारती म्हणून त्यांना त्यानुसार क्रमांक द्यावेत. नवीन इमारती ज्या इमारतींना क्रमांक देण्यात आल्यानंतर वापरल्या गेल्या त्यांना उपक्रमांक नाव क्रमांक द्यावा. म्हणजे समजा तुम्ही 10 क्रमांक टाकत गेले आणि त्यानंतर तुम्ही 11 क्रमांक टाकला आणि म्हणतात जागा होती तर त्यानंतर 8-10 दिवसांनी गेले तिथं काहीतरी घर तयार झालं त्यामधल्या जागेत तर त्याला 10-1 असा नंबर आपण देऊ शकतो. जर एखाद्या इमारतीला क्रमांक दिलेला नसेल किंवा इमारत क्रमांक 10-11 दिला असेल तर आपल्याला तसं करता येईल. प्रत्येक गणना घराला क्रमांक मोबाईल ॲपद्वारे आपोआप 1 पासून दिला जाईल. म्हणजे आपल्याला जर हॅलो HLO ॲप वापरत असताना कुटुंब क्रमांक टाकल्यानंतर तिथं आपल्याला ॲटोमॅटिकच घर यादी क्रमांक येतो. आपल्याला लिहायचं काम नाही. इमारतीच्या क्रमांकाचा विचार न करता हे क्रमांक देणे घरयादी गटातील शेवटच्या गणना घरापर्यंत सलग सुरू राहतील. तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल. व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.